आकाशी विहरता खून न सोडी, नभा क्रमिता रूप न दावी, सर्व आहे पोटी परी गुण न दावी, ऐसा वैनतेय कधी मागना सोडी. तर हा मनोरूपी गरुड जेव्हा आकाश ओलांडतो, आक्रमितो, आकाश ओलांडतो, तेव्हा आपलं रूप दाखवत नाही. त्याच्या पोटामध्ये म्हणजे आत्म्याच्या पोटामध्ये सर्व काही असलं तरी आत्मा प्रत्यक्षात दिसत नाही असा त्याचा अर्थ आहे. ऐसा वैनतेय कधी मागना सोडी. तर हा आत्मारूपी गरुड हा साधुरूपी मन वैनतेय, त्याच्या पोटामध्ये सर्व तत्व सामावलेलं असलं तरी हा साधुरूपी वैनतेय, हा साधू वैनतेय त्याच्यामध्ये संपूर्ण सत्य सामावलेलं असून सुद्धा प्रत्यक्षात तो इतका साधा सरळ असतो की त्याचा थांगपत्ताच लोकांना लागत नाही. तो आपल्यामध्ये असला तरी लोकांना कळत नाही, सर्वांमध्ये असून सुद्धा तो लोकांना जाणवत नाही. परंतु सर्वांमध्ये असून सुद्धा ज्या अर्थी तो लोकांना जाणवत नाही त्या अर्थी असा साधू, असा आत्मा सर्वांच्या आत असून सुद्धा सर्वांना जाणवत नाही असाच आहे. म्हणजे आपल्या आत आत्मा असून सुद्धा आपणाला जाणवत नाही हे ज्याच्या लक्षात येईल तेव्हा आणि तेव्हाच आपल्यात आत्मा साधू तत्व आहे माणसाला समजेल. आणि आपल्या आतलं साधू तत्व आपणाला गावलं की हा साधूच स्वतः गरुडासारखा होतो. तो सर्व समाजात असतो पण लोकांना तो समजत नाही. फारच कोणी उत्सुक असेल, फारच कोणाला सद्बुद्धी निर्माण झाली तर असा मात्र साधा सरळ माणूस साधू सहवासात येतो. याला सत्संग म्हणतात. साधू सहवास सत्संग म्हणजे आत्म्याचा संघ. तर असा हा साधू संघ, असा हा साधुरूपी गरुड, असा हा मनवैनतेय हा जो आहे तो आकाशी विहरता खून न सोडी, नभ आक्रमिता रूप न दावी, सर्व आहे पोटी परी गुण न दावी, ऐसा वैनतेय कधी मागना सोडी. तर एकदा का आत्मजागृती झाली की माणूस कधीच आत्मशोध, परमात्मशोध थांबवत नाही. माग माग म्हणजे शोध घेणे थांबवत नाही. तर आता आपण 81 ओव्यांपर्यंत आलो. पुढील भाग पुढील निरूपणात पाहू. अस्तु सुप्रभात.